आपला परिचय करून देतो. मी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेवटी पिंपरी या गावाहून आलो आहे. माझं 10वीपर्यंत शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल फतेपूर इथून झालेलं आहे. माझं डिप्लोमापर्यंत शिक्षण सिंहगड कॉलेज झालेलं आहे आणि माझं डिग्री PIT मधून झालेली आहे. पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून झालेलं आहे. त्यानंतर मी 2018 पासून प्रिपरेशन करतो. किती कोणत्या प्रवर्गात भरला आपण? विजा व विजे NT मध्ये भरला म्हणजे बंजारा समाज. हो सर. बरं, किती कट ऑफ पेक्षा किती लीड आहे आपलं? 8 मार्काचं लीड. 8 मार्काचं. जामनेर तालुक्यामध्ये गोर बंजारा समाजासाठी काहीतरी घडामोडी घडल्या होत्या मागच्या वर्षी, माहिती आहे काही? नाही सर. गोदरी गावामध्ये काहीतरी. हो सर. मागच्या वर्षी गोदरी या गावामध्ये बंजारा समाजाचं संमेलन झालं होतं. काय होतं त्या संमेलनाचं नाव? काय होतं? अखिल भारतीय गोर बंजारा लिलामन समाजाचं एकत्रीकरण. मग आता आपल्याला माहिती असायला पाहिजे. हो सर, मी गेलो पण होतो पण आठवत नाही आता. तुम्ही गेलाही होतात आणि तुम्हाला आठवत नाही? नाव नाही आठवत. ठीक आहे. काय वैशिष्ट्य होतं त्या संमेलनाचं? म्हणजे काय त्यातून काय भूमिका, काय होती, उद्देश काय होता त्या संमेलनाचा? सर, एकत्रीकरण करायचं होतं समाजाचं. जो विखरलेला समाज आहे ना अख्ख्या भारतात, त्या अख्ख्या भारतातून लोक आले पाहिजे तिथं आणि एकत्रीकरण करून समाजाच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न किंवा अजून काय असेल जागरण म्हणून, समाजात जागरण म्हणून होतं. काय समस्या काय तुमच्या समाजात? शैक्षणिक समस्या आहेत सर. त्यानंतर बऱ्यापैकी समाज शेतकरी सर, तर शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत. त्यानंतर जुन्या प्रथा वगैरे आहेत, रूढी वगैरे आहेत, त्या समस्या आहेत सर. संत सेवालाल महाराज याविषयी तुम्हाला माहिती असेल? माहिती सर, थोडं माहिती आहे. आता संत सेवालाल महाराज यांच्याकडनं पोलीस प्रशासनात तुम्ही काय घेऊ इच्छिता? कोणते विचार त्यांचे पोलीस प्रशासनात तुम्ही घेऊ इच्छिता? तुमच्या समाजात एक वाक्य आहे, म्हणजे बोली भाषेमध्ये एक वाक्य असतं. नाही सर, माहिती. काय तुमच्या मनाला काय वाटतं की संत सेवालाल महाराजांकडनं काय घ्यावं? संत सेवालाल महाराजांकडून घेण्यासारखे आहे सर की देव एकच आहे, म्हणजे दगडात देव शोधू नका, तुमच्यातच देव आहे, तुमच्यातच विश्वास ठेवा. त्यानंतर खोटं बोलू नका, प्रामाणिकपणाने वागा. या संत सेवालाल महाराजांनी सांगितले संदेश आहे. पोलीस प्रशासनामध्ये काय घेणार ते माझा प्रश्न. प्रामाणिकपणाने वागणे सर. प्रामाणिकपणाने वागणे. ठीक आहे. जळगाव जिल्ह्याचे काही वैशिष्ट्य सांगाल का? हो सर. सर्वात जळगाव जिल्हा म्हटलं की पहिले वाक्य म्हणजे केळी सर्वात जास्त फेमस आहे सर जळगावला. त्यानंतर गोल्ड सिटी म्हणून पण जळगाव फेमस आहे सर. आणि तापीचं खोरं फेमस आहे सर. सोनं तर सगळीकडेच मिळतात, जळगावच काय फेमस आहे? सर, सोनं प्युरिटी जास्त आहे जळगावमध्ये असं म्हणतात सगळे. त्यामुळे बऱ्यापैकी लोक, बाहेरचे पण लोक सोनं घ्यायला जळगावला येतात. केळीच्या जातीच्या 2 वाण सांगा. केळीचं सर G9 एक आहे, जैनचे आणि बसराई सर. जळगाव जिल्ह्यातून तापी किती किलोमीटर वाहते? तापी नदी असं फिक्स माहित नाही सर, पण महाराष्ट्रातून 282 किलोमीटर वाहते एवढं माहिती सर. जळगाव जिल्ह्यातून एक अंदाज आहे सर की 60-70 किलोमीटर वाहत असेल. नक्की सांगायचं? नक्की नाही माहित नाही सर, 70 किलोमीटर माहिती आहे. जळगाव जिल्ह्याला अजिंठा लेणीचं प्रवेशद्वार का म्हणतात सर? कारण की जळगाव जवळ आहे अजिंठा लेणीचं, 60 किलोमीटर आहे. आणि सॉरी सर, अजिंठा लेणीचं वैशिष्ट्य सांगा. ते सर युनेस्को साईट आहे अजिंठा लेणी, सर्वात पहिली. 1983 ला तिला युनेस्को साईटचा दर्जा मिळाला होता. आणि खूप प्राचीन आहे सर, म्हणजे सातवाहनांच्या काळात ते बांधलं गेले. 19th सेंचुरीमध्ये काम चालू झालं आहे त्याचं. आणि त्या काळात त्यांनी म्हणजे त्या एवढ्या जुन्या काळात काही नसताना एवढं ॲक्युरेट पेंटिंग वगैरे काढून किंवा कुवा करून काम केलेलं आहे सर. बरं, पोलीस डिपार्टमेंटची तुम्हाला आवड का निर्माण झाली? त्यामागची कारणं काय?
सर जेव्हा अभ्यास स्टार्ट केला तेव्हा प्रशासनाला द्यायची इच्छा होती, म्हणजे प्रशासनाला द्यायचं होतं. त्यातल्या पोलीस प्रशासनाला द्यायची इच्छा होती, कारण की ग्राउंड लेवलवर काम करायची संधी मिळते. माझं IT क्षेत्र आहे, तर तिथं जॉब न करता म्हणजे एक थोडं ग्राउंड लेवलवर काम करण्याची इच्छा होती, म्हणून तिकडे आलो सर. कौटुंबिक पार्श्वभूमी काय आपली? वडील शेतकरी सर. मग महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांपुढे काय काय आव्हान आहे सध्या शेतकऱ्यांपुढे? सर्वात मोठं आव्हान आहे सर शेतीमालाला भाव. सध्या भाव नाहीये कशालाच. आपण कांद्याचं बघतोय, म्हणजे फ्लक्च्युएट होतात भाव, कधी जास्त असतो, जेव्हा शेतकऱ्याकडे कांदा नसतो तेव्हा भाव खूप जास्त असतो. आणि आता कांदा आहे शेतकऱ्यांकडे तर 5 रुपये किलो पण कांदा जात नाहीये. कापूस आहे तर मागच्या वर्षी तर कापसाला भावच नव्हता, आता वाढायला लागले. जिथं आता शेतकऱ्यांकडे कापूस नाही तर भाव जास्त वाढतोय. त्यानंतर सर कर्जबाजारीचं प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांपुढं. घेतलेलं कर्ज, बँकेकडून घेतलेलं कर्ज परत देत नाही बँक. असं समजा ह्या वर्षी घेतलं आपण, सिबिल खराब झाला की घेत नाही, तर ते सावकाराकडून कर्ज घेतात. सावकारी की हे मोठं वेळा का त्यांना आहे, तर ते नंतर बाकीचे पण काम शेतकरीला मुलींचे लग्न आहे, ते हुंडा देणे, हे पण त्यांचा प्रॉब्लेम आहे. ते त्यासाठी पण कर्ज काढतात सावकाराकडून. परिणामी त्यांचा आत्महत्येचा पण एक प्रॉब्लेम आहे सर. त्याच्यामुळं की आत्महत्या पण वाढत आहे शेतकऱ्याच्या. बरं, शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी पोलीस अधिकारी म्हणून आपण काय करावं? पोलीस अधिकारी म्हणून सर एकतर आपण समाज प्रबोधन करू शकतो, नाहीतर काय आपल्या एरियामध्ये जे पोलीस स्टेशन आहे किंवा काही आउटपोस्ट आहे तिथं आपण एक व्हॉट्सअप ग्रुप वगैरे क्रिएट करून त्यांना बोलवून त्यांना समजवू शकतो की बाबा असं करू नका, नाहीतर तुमचं घरच उघडं पडेल. आणि दुसरी गोष्ट अजून काही त्याच्यातल्या समस्या असतील तर त्यांना समजवायचं की ही योजना आहे, सरकारची योजना आहे, नाहीतर दुसऱ्या गोष्टी ट्राय करा, जोडधंदा करा, जेणेकरून तुमचं कर्ज कमी होईल किंवा बाकीच्या गोष्टी पण तुम्ही करू शकता, हे त्यांना समजून सांगू शकतो सर. काय छंद आहे तुमचा? सर गाणी, कोणती गाणी ऐकतात तुम्ही? जुनी गाणी सर, मेलोडियस गाणी, याची कुमार सानू वगैरे. बर, बालकवी ठोंबरेंचं गीत आहे ते कधी ऐकलंय का तुम्ही? नाही सर, गीत नाही माहिती, पण त्यांच्या कविता माहिती सर. कोणत्या कविता? अवगुंगूर आहे, आनंदी आनंदी गडे आहे, फुलराणी म्हणून एक कविता आहे सर. फुलराणी सांगा बरं 2 ओळी त्याच्या. नाही सर. चला, एक नादो मानो होऊन गेले. हो सर. काय त्यांची गाणं सांगा एखादं. नाही सर, मला गाणी ऐकायचं येतात, नादो मानोरांचं सांग. मी ट्राय केलं होतं सर मी, पण आठवत नाही मला पाठ केल्याचं. चला, बहिणाबाई चौधरींचं गीत सांगा. ठीक आहे सर. अरे संसार संसार, चुलीवर तवा, हाताला चटके तेव्हाच मिळते भाकर. क्लिअर होतंय कसं ते? आठवत सर. अच्छा, म्हणजे पाठच केली. चटके तुम्ही कवितेला दिले का भागवताला दिले? सर पाठच केली त्यामुळं फिक्स आठवत नाही. चला, बहिणाबाईची भरपूर कविता आहे, एकच नाहीये. कोप्यामध्ये कोपा, कोपामध्ये मला वडावड आहे. नाही सर, आठवत नाही आता. कारण तुम्ही जळगाव जिल्ह्यातून आहात तर तुम्हाला पाठांतर करतोय सर, बऱ्याच वेळा कारण तुमचं गाणे ऐकणे हा छंदच आहे ना. हो सर. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नाही, पाठ केलं होतं सर मी, पण आठवत नाही. बरं, ठीक आहे. सध्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये हॅकरचा जास्त प्रश्न उद्भवतोय. हो सर. आणि तुम्ही IT चं एज्युकेशन तुमचं झालं, तर त्या हॅकरला थांबवण्यासाठी ऍज अ IT पर्सन, अधिकारी, IT क्वालिफाईड ऑफिसर म्हणून तुम्ही काय करा? सर सध्या बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर हॅकिंगचं प्रमाण वाढलंय, तर त्याला रोखण्यासाठी तेवढी प्रभावी आपल्याकडे यंत्रणा नाही सर. आपल्या पुण्यामध्ये बघितलं आपण तर 4 लोक आहेत क्वालिफाईड आहेत. तर मला वाटतं सर प्रशिक्षण दिलं पाहिजे त्याच्यासाठी, इथिकल हॅकिंगचं, किंवा त्या हॅकिंग रोखण्यासाठी. अजून दुसरं आपण करू शकतो की समाज प्रबोधन करणे, की बाबांनो कधी OTP आला तर कोणाला सांगू नका, या गोष्टी करू शकतो सर आपण. OTP सांगणं न सांगणे, त्यानंतर कोणता ईमेल आला तो उघडणे नाही, अननोन सोर्स कडून कोणता ईमेल आला, त्यानंतर आपण पेन ड्राईव्ह वापरतो, मोबाईलमध्ये काय वापरतो, पायरेटेड काही वापरू नका, डाउनलोड करू नका, या गोष्टी आपण करू शकतो सर. ठीक आहे, चला, बेस्ट ऑफ. थँक्यू सर. थँक्यू सर. येस.